निवडणूक लढतील। खरं तर आपल्या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती आहे, व्यक्तिगत स्वरूपाने कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप न होता खेळाडू वृत्तीने, खिलाडी वृत्तीने, स्पोर्ट्समॅनशिपच्या वृत्तीने ही निवडणूक व्हावी। शेवटी आपापल्या पक्षाचं काम सर्वांनाच करायचं आहे, पण सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांनी, सर्व उमेदवारांनी आज जे निवडणूक आयोगाने अत्यंत आदर्श आचारसंहिता लागू केली आहे, या सर्व आचारसंहितेचं पालन करून आपण निवडणूक लढूया। भारतीय जनता पार्टी सुद्धा आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करेल। कुठेही आचारसंहिता तोडली जाणार नाही याची काळजी राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही घेऊ। राज्यामध्ये कुठेही दुफडीचं, मनभेदाचं वातावरण तयार होईल असं कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही। आमचा पक्ष हा आणि आमच्या पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने आणि कुठलीही कटुता मनात न आणता, कुणाबद्दलही वाईट विचार न करता चांगल्या पद्धतीने आमची महायुती ही या निवडणुकीमध्ये विजयी होईल। 45+ आमचा जो विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, हा 45+ जागा महायुती निवडून येईल। आणि जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील, 4 जूनला निकाल येईल, मग शपथविधी होईल तेव्हा 45 खासदार आमचे मोदीजींच्या पंतप्रधान पदाच्या दिवशी जेव्हा शपथ होईल तेव्हा त्या शपथविधीला हजर असतील, असा मला विश्वास महाराष्ट्राच्या जनतेवर आहे। आज बहुत ही आनंद का दिन है। चुनाव का ऐलान हो चुका है। विश्व की सबसे बड़ी, भारत की जो हमारी लोकशाही है और विश्व का सबसे बड़ा चुनाव है। ये चुनाव में सारे पार्टियां, सारे उम्मीदवार कोई भी व्यक्तिगत टीका टिप्पणी को लेकर ये चुनाव की आचार संहिता हम नहीं तोड़ेंगे, ऐसा मैं विश्वास सभी पार्टियों से, सभी नेताओं से मुझे है। भारतीय जनता पार्टी का जहां तक सवाल है, तो महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी की सारी इकाइयां, सारे हमारे नेता और कार्यकर्ता आदर्श आचार संहिता का हम पालन करेंगे और कोई भी ऐसी गलती हमारे से नहीं होगी कि हम लोग आचार संहिता का कोई भी उल्लंघन हमारे कार्यकर्ताओं से, हमारे नेताओं से नहीं होगा। हम सारी पार्टी जो लड़ेंगे चुनाव, मुझे अपेक्षा है सारे पार्टियों, सारे नेताओं से कि जब चुनाव लगी गया है तो हम स्पोर्ट्समैनशिप वृत्ति से चुनाव लड़ेंगे, खिलाड़ी वृत्ति से चुनाव लड़ेंगे। और हमें अपेक्षा है, हम जनता में जाएंगे। विकसित भारत का संकल्प मोदी जी ने किया है, विकसित भारत की गारंटी मोदी जी ने ली है और विकसित भारत के संकल्प के लिए हम समर्थन मांगेंगे, जनता के पास जाएंगे, जनता की अदालत में जाएंगे। और मुझे विश्वास है जिस प्रकार से महाराष्ट्र 10 साल में बदला हुआ है, मोदी जी ने जिस प्रकार से महाराष्ट्र को मदद की है, वो महाराष्ट्र मोदी जी के साथ खड़ा रहेगा। हम 45+ सीटों को लेकर जीतने की आशा करते हैं। जनता हमें पूरी बहुमत देगी और माननीय मोदी जी जब प्रधानमंत्री पद का शपथ लेंगे तो 45 हमारे सांसद उनके समर्थन में खड़े रहेंगे, ऐसा विश्वास मुझे है। निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या, परंतु अजूनही महायुतीचं जागा वाटप झालेलं नाही, काही जागा डिक्लेअर व्हायच्या, कधीपर्यंत हे सगळं होईल? मला वाटतं 3-4 दिवसामध्ये महायुतीचे आमचे सर्व नेते आमच्या केंद्रीय नेतृत्वासोबत बसतील। मी सुद्धा असणार आहे आणि मला वाटतं की काहीच जागेचा प्रश्न आहे, फार काही प्रश्न शिल्लक नाही आहे। साधारण संपूर्ण 48 सीट ज्या शिवसेनेकडे, शिवसेना एकनाथजी शिंदे, अजित पवार आणि आम्ही साधारण 25 मार्च पर्यंत
आपापल्या पक्षाचा सर्व निर्णय करतील आणि महायुतीचा निर्णय 2-3 दिवसात झाला की आमचा सुद्धा निर्णय साधारण 25 मार्चपर्यंत सारं चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतं. पहिल्या फेजसाठीचं नोटिफिकेशन 20 मार्चला आहे, त्याचा नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 27 मार्च आहे. कुठेतरी पहिल्या 2 फेजसाठीचं क्लॅरिटी होणं आता लवकर पुढील 1-2 दिवसामध्ये आवश्यक. मला वाटतं पहिल्या 2 फेजमध्ये तर फार काही अडचणच नाही आहे, कारण भंडारा आमच्याकडे आम्हालाच निर्णय घ्यायचा आहे, गडचिरोली आमच्याकडेच आम्हालाच निर्णय घ्यायचा आहे, यवतमाळ वाशिममध्ये एकनाथ शिंदेजीकडे आहे ते निर्णय घेतील, साधारण बुलढाण्यामध्ये थोडा एक त्या ठिकाणी काही मागणी आहे ती होईल, साधारण अमरावतीचा निर्णय साधारणतः होईल आणि रामटेकमध्ये आमचं मागणी आहे की रामटेका ही जी सीट आहे ती आम्ही अनेक वर्षापासून मागतोय, तर आमची विनंती एकनाथ शिंदेजीला राहणार आहे की रामटेक सीट ही भारतीय जनता पक्षाला द्यावी, ही मागणी आमची आहे. पण आता शेवटी कुठेतरी कोणाला तरी मागे यावं लागणार आहे, पण आम्ही याच्यात फार वाद घालणार नाही आहे. पण मला वाटतं पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा साधारण 2-3 दिवसात निर्णय होईल आणि जसे जसे टप्पे पुढे जातील बाकी निर्णय होतील. पण फार वाद नाही आहे, असा काही टोकाचा वाद आहे, काही होणारच नाही आहे असं नाही आहे. शांतपणे सारं चालू आहे. काही उमेदवाराचा निर्णय व्हायचा आहे, तोही होणार आहे. निवडणूक आयोगाने हिंसामुक्त निवडणुकी संदर्भात फार बोललेलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही दिवसातून ज्या वळणावर जात आहे, 2 पक्ष असे आहेत जे एका समोरासमोर फुटल्यामुळे त्यांचे 2-2 गट समोरासमोर उभे आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची जास्त जबाबदारी यंदा निवडणुकीमध्ये आहे. हो, मला असं वाटतं की आम्ही सर्वांनी, माझ्यासहित सर्वांनी, सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी आपापल्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना समजावून सांगून या महाराष्ट्राला जे संस्कार संस्कृती आहे, महाराष्ट्र कधी कुठल्या राज्यामध्ये आतापर्यंत हिंसा प्रवृत्ती निवडणूक लढला नाहीये. महाराष्ट्राचं जे आतापर्यंतचा इतिहास आहे त्या इतिहासाप्रमाणेच आपण काम करू. आपण या महाराष्ट्रामध्ये काही गालबोट लागेल, या महाराष्ट्रामध्ये कुठे काही हिंसा होईल, काही पोलीस बळाचा वापर करावा लागेल, अशा कुठल्याही घटना महाराष्ट्रात होऊ नये यांची काळजी भारतीय जनता पार्टी म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही घेऊ, इतरही पक्ष घेतील. मला वाटतं ही निवडणूक अत्यंत खिलाडू वृत्तीने, अत्यंत स्पोर्ट्समॅनशिप वृत्तीने लढावी आणि कुठेही व्यक्तिगत टीकाटिप्पणी टाळून लढावी असं मला वाटतं. TV9 मराठीचा ओपिनियन पोल आला, त्यात महायुतीला महाराष्ट्रात 28 जागा दाखवत आहेत, तर 20 जागा महाविकास आघाडीला. सर्व ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघाडीला कमी जागा आहे आणि तुम्हाला जास्त जागा आहे. C24च्या पोलमध्ये पण मी आपल्याला एकच सांगेल, आजचा सर्वे काही फ्लक्च्युएट दिसतोय, पण जसं जसं मोदींचं वादळ महाराष्ट्रामध्ये येईल, निवडणुकीचे फॉर्म भरले जातील आणि ऍक्च्युअल आम्ही बूथवर प्रचाराला सुरुवात करू. आम्ही ठरवलंय या महाराष्ट्राचे 97,125 बूथवर आम्ही जी संघटना बांधली आहे त्या संघटनेची क्षमता आमची अशी आहे. आमच्या सर्व महाराष्ट्राच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मी कौतुक करतो. जी संघटना बांधली गेली आहे ती संघटना शक्ती आमच्याकडे जी आहे त्या शक्तीच्या आधारावर आम्ही प्रत्येक बूथ 51% जिंकू. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला आम्ही 51% कसे मतं मिळतील याकरता भारतीय जनता पार्टी काम करणार आहे. शेवटी ज्या ठिकाणी आम्ही लढतो त्या ठिकाणी अजितदादा, एकनाथ शिंदेजी आणि महायुती ज्या ठिकाणी ते लढतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने मदत करणार आहे. शेवटी मोदीजींच्या नेतृत्वातली निवडणूक आहे आणि आम्ही कुठेही गाफील नाही, आमची संघटना गाफील नाही, आमचे नेते गाफील नाही, आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाही, आम्ही अत्यंत बूथवर जाऊन निवडणूक लढणार आहे, बूथवरची लढाई करणार आहे. बावनकुळे साहेब, गेल्या वेळेला 4 टप्प्यात झाली, यावेळेला 5 टप्प्यात त्याने थोडा डिले होता, उष्णतेची तीव्रता थोडी जास्त राहील गेल्या वेळेला. आता मला वाटतं निवडणूक आयोगाने एकदा निर्णय घेतला त्यावर टिप्पणी करणं काही योग्य नाही. जयंत पाटील असं म्हणाले की एका पक्षाच्या सोयीसाठी 7 फेजमध्ये होत्या निवडणूक, की 5 फेजमध्ये होऊ शकली असते. असं आता निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे जयंत पाटलांना किती शोभतंय मला माहिती नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे, अभी भी चुनाव के आ गए हैं, उसके बाद भी अभी तक महायुति की सीटों का बंटवारा नहीं हो पाया. जल्दी ही महायुति के सीटों का बंटवारा होगा. 2-3 दिन में सारा चित्र स्पष्ट होगा. जैसे जैसे फेज सामने जाएंगे
वैसा वैसा मुझे लगता है कि निर्णय होगा। अभी पहले फेज में जहां तक रामटेक, भंडारा, गोंदिया, गढ़चिरौली है, तो ये तो भंडारा हमारे पास ही है, गढ़चिरौली हमारे पास ही है, हम उसका निर्णय करेंगे। रामटेक में हमने कहा है कि वो सीट हमको मिले, लेकिन अभी एकनाथ शिंदे जी के साथ हमारी बातचीत चल रही है, वो निर्णय करेंगे, पॉजिटिव निर्णय करेंगे ऐसा मुझे लगता है। जहां तक वर्धा हमारे पास डिक्लेयर हो चुका है, चंद्रपुर डिक्लेयर हो चुका है, साधारण ये पहले 2 टप्पे के इसमें मुझे लगता है सारे निर्णय हो चुके हैं। आगे के जो है वो भी 25 मार्च तक सारे सीटों का क्लॅरिफाय हो जाएगी। साहेब, आपण 25 तारखेपर्यंत चित्र क्लिअर होईल म्हटलं, पहिल्या फेजमध्ये एकच राज्यातली जागा येते ती रामटेक, की जिथला तिढा आपला सुटलेला नाही, त्याबाबत अजून लवकर निर्णय। मला वाटतं 2-3 दिवसामध्ये आमच्या महायुतीची बैठक होत आहे। रामटेक सीट आम्ही मागितली आहे। रामटेक सीटमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचं प्रस्थ आहे, बूथपर्यंत आमचं काम आहे। शिंदेजींनी मोठं मन करावं अशी आमची त्यांना विनंती आहे। पण आता शेवटी जे काही महायुतीची बैठक होईल त्यामध्ये जो अंतिम निर्णय होईल तो मान्य राहील। पण आम्ही ही सीट मागितली आहे, काही ठिकाणी आम्ही मागितली आहे, काही ठिकाणी त्यांनी मागितली आहे। जशी आम्ही बारामतीची सीट भाजपची होती ती आम्ही अजित पवारजींना दिली आहे, काही सीट आम्ही मागतोय, काही सीट ते मागतात आहे। पण मला वाटतं की सायजेबल आणि सर्वांचं सन्मान राखून वाटप होणार आहे, कोणी कुठे दुखवणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी म्हणून मोठा पक्ष घेणार आहे। रामटेक आपल्या वाट्यावर आली, उमेदवाराच्या नावावर काही शिक्कामोर्तब आपल्याकडून। मग आता एकदा रामटेक आमच्याकडे जर आली तर आमचे ऑब्झर्व्हर जातील आणि एक 100-150 लोकांचं हिअरिंग घेतील आणि त्यानंतर जो काही उमेदवार निर्णय करेल केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड तो निर्णय होईल।